नमस्कार, मी आगरी कोळी यूट्यूबर. आपले जमिनीचा पैसा नाटक आहे यावर्षी आमच्या पालखीला. त्यातले आमचे लेखक प्रमोद दादा यांची गँग पम्या गँग, बरोबर आहे ना? प्रवीण पाटील गँग आहे. आमच्याकडे 2 शब्द सांगणार आहेत प्रवीण दादा. जमिनीचा पैसा हे नाटक प्रत्येक आपल्या आगरी कोळी नाही तर प्रत्येक भूमिपुत्रांसाठी आहे. कारण विषय तसा आहे, कारण आता बघू शकता का आपल्या जमिनीच्या बरेचसे वाद चालले, भावाभावात, काका चुलत्यात वाद, तसेच बहीण भावात. तर मी सांगतो आता आमच्याकडे बरेचसे प्रोजेक्ट आले, त्याच्यात काहीच्या राख्या कमी झाल्यात. म्हणजे एवढी कटुता निर्माण झाली या नात्यात. तर ते नाते कुठेतरी सुधारले पाहिजे आणि जमिनीचं महत्त्व आपल्या लोकांना समजले पाहिजे काय आहे. त्याचं एक हे डोळ्यासमोर ठेवून हे नाटक लिहिलं आहे का याच्यात जनजागृती झाली पाहिजे. आणि हे नाटक 75% कॉमेडी आणि 25% असं आहे की ते तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल आणि तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर हे नाटक तुम्ही नक्की बघा. आणि या नाटकाचं लेखन मी केलं आहे दिग्दर्शक किशोर म्हात्रे आणि तसेच निर्माते आपले प्रभाकर पाटील सर आहेत, मी आहे, तसे राम श्लोत्रे आहे आणि संदीप पाटील आहेत आणि नेपथ्यकार महेश सर आहेत. आणि हे इथे उभे आहेत आपले सदानंद म्हात्रे सर. हे पण एक मामाची जबरदस्त अशी भूमिका साकारतात. ते थोडक्यात बोलतील. बरोबर दादा, थोडंसं तुम्ही पण तुला, कारण जमिनीच्या पैशावर आमचा भरपूर मोठा घोळ आहे. बरोबर आहे ना? भावामध्ये, बहिणीमध्ये, सगळ्यांमध्ये आहे वाद विवाद सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे ना? थोडंसं तुमच्याकडनं सुद्धा होऊन जाऊ द्या काहीतरी छोटंसं असं. नक्कीच आम्हाला सांगताना खूप आनंद होईल. कारण खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर जमिनीचा पैसा हा जो नाटक आहे हा आमच्या भिवंडी किंवा ठाणा परिसर, त्या परिसरामध्ये खूप छान पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स आहे. पण आज या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला या पालघर तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि तिथला हे जे विरार गाव आहे आणि त्याच्यातलं हे डोंगरपाडा गाव, इथं आज आम्हाला आपण सर्व ग्रामस्थांनी आमंत्रित केलेले आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना प्रथम खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने हा जो जमिनीचा पैसा हा जो नाटक आहे तो आपल्या समाजातील प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचावा. कारण काय होतं आहे की हे नाटक जे आहे ते नाट्यगृहामध्ये पाहणं खूप सुंदर वाटतं, परंतु एवढी जी पब्लिक आहे, हा जो ग्रामीण भाग आहे, हा ग्रामीण भाग नाट्यगृहापर्यंत पोहोचू शकणार नाही. मग जर लोक आपल्यापर्यंत येत नाही ना तर आपण नाटकाला घेऊन लोकांपर्यंत जावं, हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि आज गावागावांमध्ये या नाटकाला घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि खूप सुंदर पद्धतीचं त्या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आणि खूप आनंद होतो की आपला जो समाज आहे त्या समाजाला पाहण्याचं, त्यांचं एक प्रकारे त्यांना जवळून निहाळण्याचं एक सौभाग्य आम्हाला सुद्धा या नाटकाच्या माध्यमातून मिळतो. आणि आज आपण यूट्यूबर म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये कव्हर करतायत, त्याबद्दल आपल्याला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि दादा एवढं एक म्हणजे बोलायचं वाटतंय का, खरोखर मनातून बोलावंसं वाटतंय का? खरोखर खूप चांगली म्हणजे माणुसकीचे दर्शन आपल्या गावात झालं आणि जो सपोर्ट जे आम्हाला पाहिजे होते ते मिळाले. आणि खूप प्रेमळ, म्हणजे जेवढे अजिबात अशी उद्धट भाषानं काय एकदम प्रेमळ, म्हणजे असं कधी वाटलंच नाही का आम्ही कुठे बाहेर आपल्याच माणसात आलोय आणि असेच प्रेम आमच्यावर कायम असू द्या. खरोखर या डोंगरपाडा गावची जी माणसं आहेत, जेवढी जे नागरिक आहेत किंवा ज्यांच्याशी आमचा संपर्क झाला, सर्व खूप खूप प्रेमळ आणि खूप खूप पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे खूप सपोर्ट करणारे आहे. आणि धन्यवाद, मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तरी मला वाटते का आपल्याकडे गाणं काढलं होतं, माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यांना आठवत असेल, आकाश गरज म्हणून होते, एक चांगले गीतकार, लेखक आणि चांगले ॲक्टर सुद्धा होते. त्याने एक सुंदर गाणं काढलं होतं, जमिनीचा पैसा खपल्यावर दादा तू करशील काय? आगरी दादा माझे कोली बनवा माझे, आगरी दादा माझे कोली बनवा माझे, अरे पसार समजत नाही, अरे जमिनीचा पैसा खपल्यावर दादा तू करशील काय? जमिनीचा पैसा हे नाटक सर्वांनी बघायलाच पाहिजे. याच्यानं खूप काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे. धन्यवाद धन्यवाद. जय आगरी कोळी, जय आगरी कोळी, जय राधा कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. खूप छान.